लवकरच आपल्या सगळ्यांच्या घरी बाप्पांचं आगमन होणार आहे आणि बाप्पांच्या आवडतं नैवेद्य म्हणजे मोदक. मोदक विविध प्रकारे तयार केले जातात. काही वाफवले असतात तर काही तळलेले असतात. त्यांच्यात सर्वात पारंपरिक प्रकारापैकी म्हणजे वाफवलेले उकडीचे मोदक. उकडीचे मोदक हे महाराष्ट्रीयन पारंपरिक पदार्थ आहे जे बाप्पाला नैवेद्यासाठी आपण बनवतो. आज आपण कुठलाही सुवासिक तांदूळ न वापरता रेशनच्या तांदळापासून असा सुबक आणि कळीदार मोदक बनवणार आहोत. बघा किती मस्त असा लुसलुसीत आणि कळीदार मोदक आपला बनून तयार झालेला आहे. चला तर मग आज आपण जाणून घेऊया आपण रेशनच्या तांदळाच्या पिठापासून कसे असे सुबक आणि कळीदार मोदक बनवूया. वेळ न वाया घालवता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम मी कढईत 2 चम्मच साजूक तूप घातलं. साजूक तूप नाही जरी घातलं तरी चालणार आहे, कारण आपल्या नारळाच्या चवाला मस्त असं तेल सुटतं. पण तूप घातल्याने आपल्या सारणाला मस्त अशी चकाकी येते. तुम्ही तुपाच्या ऐवजी तेलाचा पण वापर करू शकता. आता मी 2 चम्मच खसखस मस्त असं भाजून घेणार आहे. खसखस अशी आपली मस्त भाजून तयार झालेली आहे. आता मी त्यातमध्ये 2 वाटी नारळाचा चव घालते. हा ओला नारळाचा चव आहे. आता बघा आपण मस्त हे असं एकत्र परतून घेणार आहोत. नारळाचा चव परतत असताना आपली गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवायची, जेणेकरून आपला हा नारळाचा चव तळाला असा लटकणार नाही. जर हा तळाला असा लटकला तर करपायची शक्यता असते. आता मस्त आपण असं एकत्र करून मस्त असे भाजून घेणार आहोत. आणि भाजल्यानंतर 1 वाटी गुळाचा मी वापर करते. 2 वाटी नारळाच्या चवसाठी 1 वाटी गूळ पुरेसा असतो. जर तुम्हाला जास्त गोड हवं असेल तर अजून थोडा तुम्ही गुळाचा वापर करू शकता. आता मस्त आपण हे एकजीव होईपर्यंत परतून घेऊया. हे सारण परतत असताना सतत आपल्याला चाळत राहायचे आहे, जेणेकरून हे खाली लटकणार नाही. आणि आपल्याला हा गूळ जोपर्यंत विरघळत नाही तोपर्यंत आपल्याला हे सारण असंच मस्त असं अलगद हाताने परतून घ्यायचे आहे. बघा आपला गूळ पूर्णपणे असा विरघळून झालेला आहे आणि आपल्या सारणला पण अशी मस्त अशी चकाकी येऊन गेलेली आहे. आता हे सारण थोडं ओलसर आहे. आता आपण थोडं अजून हे परतून घेऊया. आता आपल्या सारणला थोडा ओलसरपणा कमी झालेला आहे आणि मस्त असे गोळे बांधले जात आहेत. आता आपण याच्यात वेलची पूड घालूया. मी अर्धा चम्मच वेलची पूड घातली आहे. आता वेलची पूड घातल्यानंतर मी हे सारण मस्त असं चाळून घेणार आहे. आणि चाळल्यानंतर मी आता याच्यात थोडं आलं किसायच्या किसणीने जायफळचा वापर करते. जायफळ हे ऑप्शनल आहे. जर तुम्हाला जायफळ घालायचे असेल तर तुम्ही घालू शकता, नाहीतर तुम्ही स्किपही करू शकता. कोणी कोणी याच्यात ड्रायफ्रूटही घालतात, जसे बदाम, काजू, पिस्ता. पण पारंपरिक पद्धतीने जर बघितलं गेलं तर उकडीचे मोदकाचे सारण फक्त गुळाचं आणि नारळाचं असतं. म्हणून आपण पारंपरिक पद्धतीनेच हे सारण बनवणार आहोत. आता आपलं हे सारण मस्त असं बनून तयार झालेलं आहे. बघा किती मस्त असा आपला सारणला कलर पण आलेला आहे आणि चकाकी पण आलेली आहे. आता हे सारण आपण मस्त असं एकत्र करून घेऊया आणि मिक्स करून गॅसची फ्लेम बंद करून हे सारण मस्त असं थंड होण्यासाठी एका साईडला ठेवून देऊया. बाप्पाचं आगमन होतंय आणि मुसळधार पावसाचं पण आगमन आमच्याकडे झालंय. बघा म्हणजे कॉम्बिनेशन एकदम भारी बसवलंय.
बाप्पा पण येत आहेत आणि पाऊसही जोरात येतो आहे. तुमच्याकडे पण असाच पाऊस येतो आहे का जोराने? मला कमेंट करून नक्की सांगा. आता आपण उकड काढण्याची तयारी करून घेऊया. मी 1 वाटी पाणी घेतलेलं आहे आणि त्याच वाटीने मी मोजून 1 वाटी दूध घेणार आहे. दूध घातल्याने आपले मोदकांना असा लुसलुसीत होतात आणि कढी पाडताना अशी मस्त कढी येते आणि मोदक 24 तासापेक्षाही जास्त मऊ राहतात. आता मी 2 चम्मच साखरेचा वापर करते. तुम्ही म्हणत असाल की ही साखरचा वापर का करते? साखर उकडीच्या पाणीमध्ये घातल्याने आपले उकड जी असते, जी आपली पारी असते, त्याला असा गोडसरपणा येतो आणि अशी ती चिवट होत नाही. म्हणून मी साखर घातले आणि साखर घातल्याने मस्त असे मऊसर ते मोदक होतात आणि मोदकाला थोडीशी चकाकी पण येते. आता मी 1 चम्मच तुपाचा वापर करते. तुपाने तर सगळ्यांनाच माहिती, मोदकाला मस्त असा रंग पण मस्त पांढरा शुभ्र येतो आणि चकाकी पण मस्त येते आणि टेस्टला तर अप्रतिम असं लागतात ते. म्हणून तूप आवर्जून घाला आणि साखर पण आवर्जून घाला. उकड काढत असताना साखर आणि तूप आपण घातलं आणि तुम्ही म्हणत असणार की तू तर मीठ टाकलंच नाही. तर मीठ आपण या उकडमध्ये टाकणार नाही आहेत. मीठ जर टाकलं तर आपली उकडमध्ये जे दूध घातलेलं होतं ते दूध फाटू शकतं आणि उकड चांगली बसणार नाही. म्हणून आपण मिठाचा वापर नंतर करणार आहोत. आता आपली उकड मस्त अशी गदगदीत आलेली आहे. हिला चांगली उकडू द्यायचं आणि त्यानंतर आपण 1 वाटी तांदळाचं पीठ घातलं आणि मस्त असं मिक्स करून घेणार आहोत. लक्षात ठेवा, तांदळाचं पीठ एकच वेळेस घालू नका, कारण कधीतरी पाणीचं प्रमाण कमी होतं आणि पिठाचं प्रमाण जास्त होऊन जातं. म्हणून सुरुवातीला थोडंच पीठ घालायचं आणि चाळायचं, मग नंतर थोडं अजून पीठ घालायचं आणि हे चाळायचं. असं करत जेवढं प्रमाण आपण घेतलेलं आहे ते पुरेसं होतं आहे का त्या उकडमध्ये हे बघायचं. जर पुरेसं होत नसेल तर थोडं पीठ एका साईडला काढून घ्यायचं. जे मी प्रमाण सांगितलेलं आहे ते अगदी योग्य आहे. 2 वाटी तांदळाच्या पिठासाठी 2 वाटी पाणीचा वापर करायचा. जर तुम्ही पाणी आणि दुधाचा वापर करत असाल तर 1 वाटी पाणी आणि 1 वाटी दूध हे योग्य प्रमाण आहे. आता आपण उकड काढून गॅसची फ्लेम बंद करून दिली होती आणि याला 15 मिनिट असं झाकून ठेवलं. 15 मिनिट नंतर हाताने असं चेक करायचं. बघा, मस्त असं आपली उकड बसलेली आहे. आता आपण एका परातीत हे उकडचं पीठ काढून घेऊया आणि मस्त असा अलगद हाताने हे मळून घेऊया. आता बघा, मी सगळं मिश्रण असं एकत्र करते आणि हे तांदळाचं पीठ मी मळून घेते. बघू शकता, रेशनच्या तांदळाचं पीठ आहे तरीसुद्धा असं मस्त मऊसर आणि लुसलुसीत आणि पांढरं शुभ्र आपल्या डोळ्यांना ते पीठ दिसतंय. आता बघा, मी तुम्हाला बोलले होते की नंतर आपण मिठाचा वापर करूया. आता मी चवीनुसार मिठाचा वापर करते. मी अर्धा चम्मच मीठ घातलं आहे. आता त्याला मस्त असं मिक्स करून घेते. जर आपल्याला वाटत असेल की हे पीठ थोडं घट्टसर आहे, कारण हे रेशनाच्या तांदळाचं पीठ आहे म्हणून हे थोडं असं घट्टसर वाटतंय मला, तर मी थोडं गरम पाणीचा हात लावून हे पीठ असं मस्त मळून घेणार आहे. पीठ तोपर्यंत मळायचं जोपर्यंत हे लोण्यासारखं मस्त असं मऊसर होत नाही जात. तरच आपल्या मोदक बनवत असताना कड्यांना असा तळ्या जात नाही आणि मस्त असे पांढरे शुभक मोदक आपला कढीदार तयार होतो. बघा, मी दोघं हाताने मस्त हे पीठ असं मळून घेते, जसं आपण पोळीचं पीठ मळतो त्या पद्धतीने. खरं जर सांगायला गेलं तर उकड काढल्यानंतर हे पीठ मळण्यामध्येच खरा आपला मोदकाची मेहनत आहे. बघा, मी या पद्धतीने मस्त असं पीठ मळून घेतलेलं आहे. कसं हे मोदकचं पीठ आपण कुठला सुवासिक किंवा बासमती, इंद्रायणी, आंबेमोहर तांदळाचा वापर न करता रेशनच्या तांदळाच्या पिठाचा वापर करून हे पीठ आपण मळून घेतलेलं आहे. किती मस्त पांढरं शुभ्र आणि
मऊसर हे पीठ मळून आपलं तयार झालेलं आहे। आता याला जास्त टाईम मऊसर राहू देण्यासाठी आपण सुतरे कापड्याने याला मस्त असं झाकून देऊया। कापड लक्षात ठेवा, थोडं ओलसर करायचं आणि मग झाकायचं। आता आपलं सारण पण मस्त असं गार झालेलं आहे आणि आपले मोदकचे पीठही मस्त असं लोण्यासारखं मऊसर झालेलं आहे। आता आपण एक मोदक मी तुम्हाला बनवून दाखवते। मोदक बनवत असताना नेहमी सुवासिक किंवा आंबेमोहोर तांदळाचा वापर करून उकडीचे मोदक बनवले जातात, पण आज आपण रेशनच्या तांदळाचे मोदक बनवतोय आणि ते पण मस्त असे कळीदार आणि सुबक मोदक बनवून तयार होणार आहेत, ही मी मात्र गॅरंटी देते। जर तुम्ही एकदा हे रेशनच्या पिठापासून हे मोदक जर बनवले तर तुम्ही सुवासिक किंवा आंबेमोहोर तांदळाचे मोदक विसरणार आणि याच पद्धतीने तुम्ही मोदक बनवणार। आता मी लिंबाच्या आकारा एवढा गोळा घेतला। बोटाच्या मदतीने मी ही पारी अशी पातळ तयार करून घेणार आहे। ही पारी तयार करत असताना मी दोघं हातांना तूप लावलं आणि पातळशी ही पारी आपण बनवून तयार करून घेतलेली। पारी बनवत असताना अशी पातळ पारी बनवा, जेणेकरून आपला मोदक कढी बनवत असताना मस्त असा सुबक आणि कढीदार दिसतो। आता मी 3 बोटाच्या मदतीने मस्त अशा कड्या बनवून घेते। बघा, कढी आपण बनवत असताना ती कढी मस्त खालीपर्यंत अशी दाबायची, जेणेकरून आपल्या मोदकाला मस्त असा कढीदार असा आकार येतो आणि डोळ्यांना दिसायला मस्त असा सुबक आणि कढीदार दिसतो। बघा, मी या पद्धतीने सगळ्या कड्या मी तयार करून घेतलेल्या आहेत। तुम्ही पण व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे जर कड्या बनवणार तर तुमच्या मोदकाच्या कड्या फाटणार पण नाही आणि मस्त असा कढीदार आणि सुबक मोदक तुमच्या बनवून तयार होईल। आता आपल्या कड्या बनवून तयार झालेल्या आहेत। आता एका साईडला आपण ह्या कड्या दाबून घेऊया, जेणेकरून आपण जेव्हा मोदकला आकार देऊया तेव्हा ह्या कड्या असा एकमेकांना लटकणार नाही किंवा मुळणार नाही। बघा, या पद्धतीने मी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने आपल्याला मोदक तयार करून घ्यायचे आहे। बघा किती मस्त आपला कढीदार आणि मस्त असा पांढरा शुभ्र सुबक मोदक बनवून तयार झालेला आहे। आता मी दुसरा अजून एक मोदक तुम्हाला बनवून दाखवते। मी निंबाच्या आकारा एवढा असा गोळा घेतला। मी पहिला मोदक तूप लावून बनवला होता। आता हा मोदक मी पीठी लावून बनवून दाखवते। बघा, पीठ लावायचं, मस्त अशी पातळशी आपली अशी पारी बनवायची। मस्त अशी आपली पारी बनवत असताना मस्त अशी पातळ पारी बनवली की मोदक बनवत असताना एकदम मस्त असा मोदक बनवून तयार होतं। आणि आमच्या अंशच्या तर अधूनमधून काहीतरी चालूच आहे, कधी मोदक हातात धरतोय तर कधी मोदक खाली ठेवतोय। मला तर असं वाटतंय की सगळे मोदक तोच बनवणार आहे आणि खाली मी फक्त खाणार आहे। बघा, मी या पद्धतीने मस्त अशी पारी बनवून घेतलेली आहे। या पद्धतीने जर पारी बनवली तर मस्त असे मोदक आपले बनवून तयार होतील। आता मी 3 बोटाच्या मदतीने मस्त अशी कड्यांचा आकार देऊन देते। मी परत एकदा सांगते, या पद्धतीने कड्या जर दिल्या आणि खालीपर्यंत कड्या असा दाबत जावा, जेणेकरून मोदकाला मस्त असा आकार येतो आणि कढी एकदम मस्त अशी उठून दिसते। या पद्धतीने आपण कड्या बनवून तयार करून घेतल्या। आता यामध्ये मी सारणाचा गोळा टाकते। सारण असं भरपूर टाका, जेणेकरून मस्त असं आपल्या मोदकाला चव येईल। या पद्धतीने मी सगळं एक्स्ट्राचं पीठ काढून घेते आणि मोदक मस्त असा तयार करून घेते। बघा, थोडा असा अलगद हाताने त्याला फिरवलं की मस्त असा मोदक आपला तयार होतो। बघा, मोदक ठेवला की लगेच अंशने मोदक उचलला। आता मी परत दुसरा मोदक बनवून तुम्हाला दाखवते। तुम्ही पण मी ज्या प्रकारे रेशनच्या तांदूळापासून मी मोदक बनवते त्या पद्धतीने तुम्ही पण रेशनच्या तांदूळ वापरून मोदक बनवून बघा आणि तुमचा मोदक कसा बनतो हे मला कमेंट करून नक्की सांगा। आणि हो,
जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून द्या आणि जर तुम्हाला ही मोदकची रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब तर नक्की केलंच असेल तुम्ही, म्हणूनच तुम्ही हा व्हिडिओ बघतायत. आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघताय. बघा किती मस्त आपली अशी कढी बनवून तयार झाले. मी सारण टाकलं आणि एका बाजूने मी हे कढी असं दाबून घेते आणि मस्त असा मोदकला आपण आकार देऊन घेऊया. आता आपला मोदकला मस्त असा आकार देऊन झालेला आहे. आता मी अलगद हाताने मस्त असं फिरवलं आणि मोदक बनवून तयार करून घेतला. याच पद्धतीने मी सगळे मोदक बनवून तयार करून घेतलेले आहेत. कोणी सांगणारही नाही की हे आपण रेशनच्या तांदळापासून हे मोदक बनवलेले आहेत. किती पांढरं शुभ्र आपला मोदक बनवून तयार झालेला आहे आणि कढी तर मस्त आलेली आहे आणि सुबक असा हा मोदक दिसतोय. आता मी तुम्हाला एक ट्रिक सांगते. रेशनच्या तांदळाचे आपण जर मोदक बनवले तर ते मोदक जास्त टाईमसाठी मऊसर आणि मस्त असे लुसलुसीत राहण्यासाठी एक कटोऱ्यामध्ये पाणी घ्यायचं आणि अलगद हाताने त्या मोदकांना असं बुडवायचं आणि वेळ न वाया घालवता लगेच चाळणीत ठेवायचे. ही ट्रिक जर वापरली तर मोदक 24 तासापेक्षा जास्त मऊसर राहतात आणि लुसलुसीत बनून तयार होतात. आता आपण उकडीसाठी पाणी तयार करून घेतलेलं होतं. मी पहिलेच पाणी गरम करायला ठेवून दिलं होतं. आता मी ही उकडवरती मोदक वाफवून घेणार आहे. आता 15 मिनिटसाठी मी हे स्टीम करण्यासाठी ठेवून देणार आहे. 15 मिनिट झाले. आपले मोदक मस्त असे वाफवून तयार झाले. बघा किती मस्त असे आपले मोदक वाफवून झालेले आहेत. किती मस्त कड्या असा उठून दिसत आहेत. त्यांना वाटत नाही की रेशनच्या तांदूळपासून आपण हे मोदक बनवले. तुम्ही कुठलाही सुबक किंवा कुठलाही तांदळाचे मोदक बनवले ते मोदक पण असेच बनतात आणि आपण घरामध्ये जे पीठ असतं त्याचा वापर करून हे मोदक बनवलेत. वाटत नाही आहे की आपण रेशनच्या तांदळापासून हे मोदक बनवलेले आहेत. किती मस्त आपला मोदक तयार होऊन झालेला आहे. आता आपण याला चाळणीमधनं काढून घेऊया. वा, किती मस्त आपला मोदक बनवून तयार झालेला आहे. कड्या तर एकदम मस्त अशा उठून दिसत आहेत. तर मंडळी, तुम्ही पण असा यावर्षी रेशनच्या तांदळापासून मोदक बनवून बघा. किती मस्त असा सुबक मोदक तयार होऊन आपला झालेला आहे आणि खायला तर अप्रतिम असा लागला होता. बघा, या पद्धतीने जर आपण मोदक बनवले तर ते जास्त टाईमपर्यंत टिकतात आणि असे मस्त असे कढीदार मोदक बनवून तयार होतात आणि दिसतंय तुम्हाला कड्या मस्त असा उठून दिसत आहेत आपल्या मोदकाच्या. बघा, असा मी प्रेस करून बघितला. तो मोदक मस्त असा लुसलुशीत आणि मऊसर बनून तयार झालेला आहे. आता मी तुम्हाला एक मोदक तोडून दाखवते. बघा, वा, किती रसरशीत आणि मस्त असा चकचकीत आपलं सारण भरून तयार केलेला मोदक किती मस्त दिसतोय. आता याच्यावरती साजूक तुपाची धार सोडायची आणि गरम गरम सर्व करायचा. बघा, किती मस्त असा रसरशीत मोदक आपला बनवून तयार झालेला आहे. तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी मला